महाराज श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त महाराज, तुमच्या जीवनात आतापर्यंत खूप दिव्य अनुभूती आली. असंच एक दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी एक तुम्हाला दिव्य अनुभव आला, जो तुम्ही आपल्या शिष्यांसमोर सांगितला. तोच अनुभव परत एकदा आपल्या सर्व भाविकांसमोर सांगावा अशी तुम्हाला प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. काय हरकत नाही. जीवनात तर अनेक अनुभव आलेत गुरूंच्या कृपेने. बघा, पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. बघा, हे जे अनुभूती आपल्याला येतात, हे अशाच येत नाही. याच्यासाठी गुरुकृपा असावी लागते, ईश्वरी कृपा असावी लागते, म्हणजे आपल्या इष्टदेवताची कृपा असावी लागते, कुळाची कृपा असावी लागते, पितरांचा आशीर्वाद असावा लागतो, आईवडिलांचा आशीर्वाद असावा लागतो, आणि आपली कुठंतरी थोडीफार भक्ती असावी लागते. तर ह्या काय सगळ्या गोष्टी मिळून येतात. पण सर्वात जास्त तुमच्या पूर्वपुण्याईला खूप महत्त्व दिलेलं आहे, तुमच्या सुकृताला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर तीच पुण्याई माझ्या ह्या जन्मात मला कामा आली. बघा, लहानपणापासून मी भक्ती मार्गात आहे. वयाच्या 16व्या वर्षी मी माझ्या गुरूंच्या सानिध्यामध्ये राहिलो, त्यांची दीक्षा घेतली, आणि मग तिथून पुढे हे जे काय अनुभव आहेत, हे जे काय अनुभवांच्या ज्या मालिका आहेत त्या सुरू झाल्या. हे मला पण माहिती नव्हतं एवढे दिव्य अनुभूती मला येणार आहेत, आणि असे अनुभव माझ्या जीवनामध्ये मला पुढे बाहेर काढणार आहेत, म्हणजे ईश्वरापर्यंत पोचवणार आहेत. आणि त्या अनुभवामुळेच माझी भक्ती वाढत गेली, आणि दृढ विश्वास माझा भगवंतावर बसत गेला, म्हणजे दत्तात्रय भगवानांवरती, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. कारण पहिला मी दत्त महाराजांची सेवा करायचो लहानपणी, म्हणजे माझे आई वडीलच नाथांची, दत्त महाराजांची. त्यावेळेस मीही दत्त महाराजांचं नाम घ्यायचो, गोरक्षनाथांचं नाम घ्यायचो. पण बोलतात ना, तेच दत्त महाराज भगवान श्री स्वामी समर्थ झाले, आणि त्यांनी त्यांच्या लेकराला असं वळवलं का आज मी माझ्या स्वामींशिवाय मी राहू शकत नाही, माझा श्वास भगवान श्री स्वामी समर्थ आहे. आणि हे जेवढ्या मला दिव्य अनुभूती येत आहेत ना, हे फक्त माझं इष्टदैवत म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आणि माझे गुरु. नाही तर अन्यथा माझ्यात काहीच सामर्थ्य नाही आहे. मी शून्य आहे, माझा अंत आहे, आणि तो अनंत आहे. बघा, कितीही जीवनात अनुभव आले, कितीही देवाने आपल्याला योग सामर्थ्य दिलं, या आपल्या हातातनं इतरांचं काम करून घेतलं म्हणून आपण देव होत नाही. ती ईश्वराची लीला असते, कारण आपला अंत आहे. अनेक योगी आले, अनेक महंत आले, अनेक देव आले, साधू आले, मुनी आले. बघा, सगळ्यांनी चमत्कार केले, लीला केल्या, पण सगळ्यांना हा ध्येय ठेवावाच लागला. त्याच्यामुळं हे फक्त आपल्याला ईश्वरी कार्य करण्यासाठी देव असा अनुभव देत असतो, म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तेच अनुभव माझ्या जीवनात येत आहेत माझ्या पूर्वपुण्यानुसार. का जन्मोजन्मी बहुपुण्य केले, त्यावेळेस स्वामी महाराजांनी ही कृपा केली. आणि जो तुम्ही मला प्रश्न केला, तुम्ही तुमच्या शिष्यांना लक्ष्मीपूजनच्या दिवशी जो तुम्हाला अनुभव आला, तो तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगितलाच, पण लोकांसमोर तो मांडायचा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, तो मी मांडेल. बघा, अनुभव हा भक्ती मार्गातच येत असतो, आणि तो पण गुरुकृपेने. आणि असे दिव्य अनुभूती मला अनेक आहेत, मी तुमच्यासमोर मांडणारच आहे. त्याच्यातनं जर तुम्हाला प्रेरणा मिळत असेल, तुम्हाला ऊर्जा मिळत असेल, तुमची भक्ती वाढत असेल, तर मी 100% माझे अनुभव तुमच्यासमोर मांडणार. आज माझं 40 वय चालू आहे. वयाच्या 16 वर्षापासून आत्तापर्यंत मला खूप डोंगरा इतके अनुभव आलेले आहेत, आणि तेच अनुभव तुमच्यासमोर मी मांडतोय. बघा,
हा अनुभव मला तसं बघायला गेलं तर माझ्या गुरूंच्या कृपेने आणि माझ्या इष्टदेवताच्याच कृपेने आला. ज्यावेळेस मी माझा शिष्य परिवार घेऊन गाणगापूरला गेलो, आम्ही गाणगापूरला जात असताना स्वामी महाराजांचं नामस्मरण करत करत, बघा मी कधीही ज्यावेळेस यात्रेला जातो, माझा शिष्य परिवार असतो माझ्या संगती, त्यावेळेस कधीही लक्षात ठेवा, नाम घेतच तुम्ही यात्रा करावी, अन्यथा त्या यात्रेला महत्त्व राहत नाही. मजाक मस्ती किंवा कोणाची टिंगल करणे, कोणाची निंदा करणे, याला यात्रा असं म्हटलं गेलेलं नाही. यात्रा करावी आनंदात, हसून खेळून करा, पण गांभीर्य पण त्याच्यात पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला आठवेल त्या त्यावेळेस श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने नाम घ्यावं आणि त्यावेळेस ती यात्रा आपली सफल होते. आणि आम्ही नाम घेत घेत कधी अक्कलकोट आलं, अक्कलकोटचं दर्शन घेतलं, तिथून पुढे आम्ही गाणगापूरला मुक्कामाला गेलो. त्यावेळेस अक्कलकोटला खूप गर्दी होती, आम्हाला राहायला काय रूम नाही मिळाला तिथे. म्हणलं आता आपण गाणगापूरला मुक्काम करूया. शिष्यांना मी सांगितलं आणि मग आम्ही सगळे गाणगापूरला पोचलो. गाणगापूरला पोचलो, संध्याकाळ रात्र झाली. रात्र झाल्यामुळे आम्ही काय मंदिरात गेलो नाही, फक्त संगमावरती गेलो, ना हातपाय धुतले, काहीच केलं नाही. आम्ही फक्त गेलो तिथे, औदुंबरला 11 प्रदक्षिणा मारल्या, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने आम्ही प्रदक्षिणा मारल्या. आणि तसंच पाय पाय आम्ही गोळवणीकर महाराजांच्या मठामध्ये आलो. मुक्काम आमचा गोळवणीकर महाराजांच्या मठामध्ये होता. तिथनंही आम्ही पाय गेलो संगमापर्यंत आणि तिथनंही पाय आम्ही आलो गोळवणीकर महाराजांच्या मठापर्यंत. ते बोलतात ना, संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं, रात्रीचं कोण नसतं, शांतता असते आणि तिथं काय भय नाही आहे. गाणगापूर हे म्हणजे साक्षात खूप मोठं साधनेचं स्थान आहे. जो भाविक असेल ना, त्याने गाणगापूरला जाऊन साधना करावी, खूप मानसिक आत्मिक समाधान मिळतं आणि महाराजांची ऊर्जा मिळते, स्वामींचा आशीर्वाद मिळतो आणि अनुभूती पण चांगली येते. त्याच्यामुळं त्या गाणगापूरमध्ये स्वतः आपले महाराज दत्तात्रय भगवान म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजच अनवाणी फिरलेले आहेत तिथे, म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अनवाणी फिरलेले आहेत. त्याच्यामुळं अशी पण एक माहिती आहे, तिथले साधू संतही म्हणतात, माझे गुरुही म्हणायचे आणि मीही स्वतः सांगतो, पायात चप्पल घालू नये, त्या ठिकाणी अनवाणी फिरावं, कारण की प्रत्येक त्या जागोजागे महाराजांचे पाऊल पडलेले. महाराजांचा तिथे 20वा कट्टा पण आहे, त्या ठिकाणी पण आम्ही जातो, तिथंही बसतो, तिथंही नाम घेतो. आणि मग त्या पद्धतीने मठामध्ये आम्ही बसलो, सत्संग झाला, नामस्मरण झालं, थोड्या गप्पा मारल्या अध्यात्म मार्गाच्या. एक आनंद असतो, गुरु शिष्यांमध्ये एक आनंद वेगळाच असतो. आणि मग बघा, ज्यावेळेस गप्पा रंगतात तर कधी 1-2 वाजतात ते रात्रीचे कळत नाही. तसंच आम्हाला काय दरवेळेसप्रमाणे वेळ झाला आम्हाला. मग सगळेजण झोपले, सकाळी लवकर उठायचं होतं आम्हाला अष्टतीर्थ करायचे होते आणि तेच अष्टतीर्थ लवकर उठून करायचे होते, कारण की ऊन झाल्यावर अष्टतीर्थ करता येत नाही, खूप चटका लागतो आणि पाय पण भाजले जातात. त्याच्यामुळं मग मी शिष्यांना सांगितलं, अरे बाबांनो, लवकर सकाळी उठूया, 5-1 वाजता उठूया, संगमावर जाऊया आणि आंघोळ करून त्या पद्धतीने आपण अष्टतीर्थ करूया. अरे अष्टतीर्थ पण 9-1 किलोमीटर काहीतरी अंतर आहे त्याचा संगमापासून. मग त्या पद्धतीने आम्ही सकाळी लवकर उठलो आणि संगमावरती गेलो, स्नान केलं आणि तिथनं सुरुवात अष्टतीर्थला केली. पहिले औदुंबराचं दर्शन घेतलं, जिथं महाराज बसायचे, पहिले नृसिंह सरस्वती महाराज बसायचे, दत्तात्रय भगवान साक्षात तिथं बसायचे. तिथंच बसून बऱ्याच लोकांना उपदेश द्यायचे, लोकांची कामं व्हायची त्याच ठिकाणी. मंदिर तर इकडे स्थापित केले, पादुका आहेत महाराजांच्या जिवंत पादुका, या इकडं मंदिरात स्थापित केल्या गावामध्ये. पण जे औदुंबर स्थान आहे याला खूप महत्त्व आहे, ते मुख्य स्थान मानलं गेलेलं आहे, कारण महाराज तिथंच बसून
अनेकांच्या इडापिडा, अनेक लोकांना, अनेक राक्षस होते, जे भूत पिशाच्य होते, अनेक ज्यांना कोडं फुटलेलं असायचं, अनेक रोगी असायचे, सगळ्यांना महाराजांनी चांगली गती तिथनंच दिलेली आहे आणि सगळ्यांना तिथनं अनुभव स्वामी महाराजांचे आलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने आम्ही सुरुवात केली. सुरुवात झाल्यावरती दिगंबरा दिगंबरा या नामाचा घोष करत आम्ही 3 तासामध्ये आम्ही पूर्ण अष्टतीर्थ केले. आम्ही म्हणजे पूर्ण केले. अष्टतीर्थ आमचे 3 तासामध्ये पूर्ण झाले. आणि येता येता तिथं बाजूलाच ते शनी मंदिर आहे आणि त्या पद्धतीने तिथं शनिदेवाचं मंदिर आहे, काय शंकराचं पण आहे. तिथे बरेच असे 2-4 देवता आहेत. तिथं दर्शन घेतलं. तिथून पुढे आम्ही आलो. सगळेजण थकलेले. चहा पाणी नाश्ता आम्ही केला. त्याच्यानंतर म्हणजे तिथनं आल्या पहिलं दत्त महाराजचं दर्शन घेतलं आम्ही. मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घ्यावं लागतं. मग ते दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही चहा पाणी नाश्ता केला आणि मग आम्ही आमच्या रूमवरती गेलो, म्हणजे गुळवणीकर महाराजांच्या मठामध्ये गेलो. आम्ही सगळे थकलेले. नाश्ता बिष्टा करून आम्हाला 12-12:30 वाजले. आम्ही काय आरती अटेंड नाही केली, पण महाराजांचं दर्शन घेऊन निर्गुण पादुकांचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही रूमवर गेलो. रूमवरती गेलो. सगळे थकले. सगळे आपले पडले खाली. गाद्या टाकल्या तिथं सगळ्यांनी. कारण की माझं आसन वेगळंच असतं. मी एका बाजूलाच झोपत असतो. मी कधी कोणामध्ये असं मिसळून झोपत नाही. मला पहिल्यापासून सवय, कारण की माझं नाम चालू असतं, त्याच्यामुळं मी सगळ्यांपेक्षा बाजूलाच झोपतो. कारण माझे शिष्य परिवार मला बाजूला एका बाजूला गादी टाकून देतात. आणि त्या पद्धतीने आम्ही सगळेजण झोपलो. सगळ्यांना डोळा लागला आणि मलाही ती झोप लागली. झोप लागल्यावरती बघा असा काय साक्षात्कार घडला तर मी पण विचार करू शकत नाही. का त्या नामाचा गजर 3 तास सलग आमचं नाम चालू होतं, एकदम श्रद्धेने, अनन्य भावाने. बोलतात ना, त्याच्यात भाव असावा, प्रेम असावं. असं कधी समजू नये आम्ही फक्त नाम घेतोय आणि बाबा देव काय आमचं नाम ऐकतोय. बघा, देव सदैव तुमच्या संगतीच राहतो. असा काय अनुभव घ्यावा असं आपल्या मनाला वाटायला पाहिजे, आमच्या संगती महाराजच चालताय. तो भाव तुम्ही जर ठेवला तर खरोखर तुम्हाला दिव्य अनुभूती येते. आणि त्यावेळेस कधीच, ज्यावेळेस तुम्ही अष्टतीर्थ करताना त्यावेळेस कधी हसी मजाक करू नये, कोणाची टिंगल उडू नये. फक्त असा भाव ठेवावा, अरे भगवंता, हे गुरु दत्तात्रया, हे स्वामी समर्था, तुम्ही माझे मी तुमचा, या भक्ताकडनं हे अष्टतीर्थ करून घ्या. माझ्यात एवढं सामर्थ्य नाही आहे हे मी अष्टतीर्थ करू शकतो, पण तुमच्या दयाने, तुमच्या कृपेने मी अष्टतीर्थ करू शकतो. हे जर तुम्ही ही जर दिव्य दृष्टी माझ्यावर टाकली ते माझ्यासाठी कुठली गोष्ट अशक्य नाही आहे, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. जर अशी प्रार्थना केली तर महाराज हे अष्टतीर्थ करून घेतात. आणि त्या पद्धतीने अचानकच बघा, अशी काय पहाडबीट नव्हती. आम्ही दुपारी झोपलेलो. दुपारच्या वेळेस हा साक्षात्कार झाला मला. आता तुम्ही जो मला लक्ष्मीपूजनचा जो अनुभव मांडायला लावला आहे तो कसा आला बघा. मला असा साक्षात्कार घडला की ज्या वेळेस मी झोपलोय आणि अचानकच मी आकाशामध्ये असं दाखवलं, म्हणजे शून्य, सगळं शून्य आहे. सर्वीकडे आकाशच, ना कुठं भूमी दिसते आपल्याला, ना झाडी जुडी दिसत, काही दिसत नाहीये, सगळं आकाश. मी घाबरलो 2 मिनिटं. माझे हातपाय कापू लागले. म्हणजे मी तर वरती कुठे आले, मला असं वाटत नाहीये माझं सूक्ष्म स्वरूप उठलंय आणि मी बाबा मला स्वप्नासारखं वाटतंय, मला जिवंत वाटतंय त्या गोष्टी. आणि पाहतोय तर काय, अशा पांढऱ्या शुभ्र पायऱ्या, आणि त्या पायऱ्यांवरती मी उभा आहे. ना त्याला धरायला बाजूला काही नाही, सगळीकडे ढगच ढग, सगळीकडे आभाळ, सगळीकडे आकाश, कुठेच असं मला काही दिसलं नाही. इतका घाबरलो. आणि ज्यावेळेस मी असं खाली बघत होतो आणि समोर बघितलं, तमाम समुद्रासारखी नदी होती आकाशामध्ये. म्हणजे बोलतात ना, स्वर्गात पण नदी आहे. स्वर्गातली होती का कुठली ती मी सांगू शकत नाही, पण मला काय असा साक्षात्कार घडला तर तमाम समुद्रच असं समजावा
इतका मोठा समुद्र तो आकाशातला, नदी स्वर्गातली, आणि त्या नदीमध्ये मधोमध भागामध्ये मधला जो भाग होता त्याच्यामध्ये साक्षात महादेवाची पिंड होती. महादेवाची घरा एवढी पिंड होती. काळ्या पाषाणाची मूर्ती पिंड होती आणि चारी बाजूनी तमाम समुद्र, बाकी काही दिसत नाही, नुसता समुद्रच आकाशामध्ये, समुद्रच. ना कुठलं म्हणजे असं काय वेगळं काय कुठला देवता दिसतोय काय दिसत नाही, फक्त स्वयं महादेव दिसत आहेत मला, म्हणजे पिंडीच्या स्वरूपामध्ये. पिंडीच्या स्वरूपामध्ये साक्षात मला महादेव दिसत आहेत. आणि ते मी पाहिलं तर अक्षरशः अंगावर माझ्या काटा आला. पण मी इकडे बघतोय तर मला भय पण वाटतंय, मी पडतोय का काय खाली. मी दोन्ही हात ठेवून त्या ज्या पांढऱ्या शुभ्र पायऱ्यावर त्याच्यावर असा हात ठेवलेला मी. मला चारी बाजूला तर काही दिसतच नाहीये, फक्त पांढरंच दिसतंय. आणि त्या महादेवाला प्रार्थना केली, म्हणलं हे भगवंता ईश्वरा महादेवा, आता ते इथं हे काय स्वर्ग आहे का काय मला माहिती नाही, आकाशात तर तू घेऊन आलायस मला, आणि समोर या तमाम समुद्रामध्ये तू मधोमध आहेस, पण तुझं दर्शन कसं घेणार मी, कारण मध्ये समुद्र आहे आणि माझ्यात एवढी हिंमत नाही आहे, आणि गेलो तर मी पाण्यात डुबलं तर मी मृत्युमुखी पावेल, माझं मरण येईल बोललो. माझ्या एवढं सामर्थ्य नाही, मला भय वाटत होते, पाणी बघूनच डोळे फिरत होते माझे, एवढं तमाम पाणी ते. आणि अचानक तिथं रस्ता निर्माण झाला. बोला, अशी प्रार्थना केल्यावर असा रस्ता निर्माण झाला, आणि ती पिंड माझ्यापासून माझ्या अंदाजे 30-35 फुटाचा अंतर असेल. म्हणजे मध्ये पाणी आणि पायऱ्या, फक्त पायऱ्या कट्टोकट होत्या पाण्याला, आणि चारी बाजूनी आकाश. आणि जे धावत सुटलं बघितलंच नाही मी, खाली पडेल का काय होईल. काय पाय माझे पाण्यात होते, म्हणजे पंजे पाण्यात होते पायाचे, जे आपले जे पाय असतात ते थोडेसे पाण्यात डुबलेले. आणि तसा एवढा जोरात धावत गेलो, कारण मनात भय होतं, कारण की काही झालं तर मानव देह आहे, आणि एवढा तमाम समुद्र. असंही आपण एखादा समुद्र बघितलं तर मन घाबरट होतं, का आपल्याला सवय नाही समुद्रात फिरायची, या इकडे जायची. आणि तिथे जाऊन शंकराच्या पिंडीला मिठी मारे, जेवढा हात पुरत होता तेवढं आपलं महादेवाला आलिंगन दिलं, आणि डोळ्यात अश्रू आली माझ्या, आणि महादेवाला आलिंगन दिलं. देवा अशीच कृपा राहू दे रे बाबा, अशी प्रार्थना केली. आणि अचानकच गडप झालं सगळं, आणि परत माझ्या ध्येयात आलो लगेच, एका क्षणात, वेळ पण लागला नाही. काय ती स्वामी महाराज दत्तात्रय भगवानांची कृपा, काय माझं पूर्वपुण्य, माझ्या गुरूंची कृपा कामा आली. ते माझ्या स्वामीने, हे सगळं स्वामी लीला घडवतात तो, त्यांची कृपा, फक्त त्यांची कृपा. पण ते कशामुळं घडलं बघा. मी ज्यावेळेस खाली आलो, माझ्या ध्येयात आलो, उठून बसलो मी दुपारच्या वेळेस. मी कोणाला सांगितलं नाही ना, शिष्यांना सांगितलं नाही. ज्या उठून मी म्हणजे जाग आली मला, तर माझ्या बाजूला साक्षात जिवंत नंदी बसलेला, जिवंत नंदी, पांढरा शुभ्र, मध्यम वयाचा. त्याच्या अंगावर माझा हात पडला, मी घाबरलो, बघतोय तर माझ्या बाजूला बैल आहे. बैल, आणि घाबरत झटकन उठलो, थोडासा बाजूला झालो. असं नाही, स्वप्न नाही ना, साक्षात्कार नाही, जिवंत याच्यामध्ये असा उठून बसलो. आता मी बोलतोय ना, अशा पद्धतीने मला त्यावेळी ते साक्षात्कार तो मला असं वाटत होतं जिवंत याच्यात मी पाहतोय. पण याचं समोर स्थूल शरीरामध्ये मला दिसलं नंदी माझ्या बाजूला. मी हात बघितला, मला स्पर्श जाणवला, असं बघितलं, घाबरलं, मी मारतो काय मला. पण तो रवन करत होता, आणि माझ्याकडे त्याने पाहिलं, आणि गायब झाला, माझ्या समोर येऊन बसला, असा समोर येऊन बसला. मग थोडंसं लक्षात आलं, तिथं नंदी देवताचा मी आशीर्वाद घेतला, त्याच्या पाया पडलो, लांबूनच घेतलं, आणि मग उठून बसलो, थोडं शांत बसलो. स्वामी महाराजांना प्रार्थना केली, दत्तात्रय भगवान म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज, म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज, प्रार्थना केली. महाराज, एवढी मोठी दिव्य अनुभूती मला दिली, या दासाला दिली. माझ्या हातातनं तुम्ही तर कार्य करून घेतायत, पण हा अनुभव
मला वाटत नव्हतं एवढा मोठा अनुभव येईल, मला स्वर्गातली नदी का समुद्र होता ते मला माहीत नाही, पण मला तुम्ही दाखवला. म्हणजे मी तर माझा आतला राम बोलतो तू स्वर्गातच जाऊन आला. हे कोणाला खरं वाटेल का मला सांगा? हे सत्य आहे, पण याच्यात कोणीही मनामध्ये संशय आणू नका. कारण की हे असे अनुभव गुरुकृपा असावी लागते आणि इष्टदेवताची कृपा असावी लागते बरं का, तर अशा गोष्टी घडून येतात. पण हे कधी घडलं मला बघा, ज्या वेळेस लक्ष्मीपूजन होतं तिथं मी गायीची पूजा केली. गायीची पूजा केली मी, म्हणून बघा गायीला का महत्त्व दिले. गायी का ही जगन्माता आहे, अनेक देवता तिच्या शरीरामध्ये का आहेत, म्हणून तिला लक्ष्मी का मानलं गेलेलं आहे. गायच्या शेणामध्ये लक्ष्मी मानली गेलेली आहे ना, मग म्हणून तर तिला लक्ष्मीचं स्वरूप आहे, कामधेनू असं तिला मानलं गेलेलं आहे. प्रत्येक इच्छा आपल्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून मी प्रत्येकाला तेच सांगतो, बघा तुम्ही ना गायी एखादी मारकी असते ठीक आहे, काय हरकत नाही, पण लोक प्राणी म्हणून समजतात, पण आम्ही तिला आई म्हणून आणि एक देवता म्हणून, एक देवी म्हणून समजतो. काय अध्यात्म मार्गाच्या दृष्टिकोनाने काय लोक पशु समजतात. ठीक आहे, अज्ञान आहेत, त्यांना काय बोलणार आपण. पण लक्षात ठेवा, शास्त्रानुसार ती कामधेनू आहे आणि साक्षात गायत्री माता तिला म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस त्या गोमातेचं मी पूजन केलं. ते पूजन केल्यावरती तिची आरती केली मी एक लक्ष्मीपूजनच्या दिवशी. ते पण कुठली? दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी, ही आरती घेतली. हे देवीचीच आरती घेतली बघा, अंबा मातेची. तर साक्षात ती पार्वती माता मला शिवाचं दर्शन घडून दिलं. मग विचार करायची बघा, म्हणून मी सांगतो आपल्या प्रत्येक देवताला महत्त्व आहे. देव असू, देवी असू, या साधू असू, संत असू, सगळ्यांना महत्त्व आहे. आपल्या या भारत भूमीला देवांची भूमी आणि संतांची भूमी असं म्हटलं गेलं. म्हणतं आपल्या भूमीमध्ये दिव्य अनुभूती येतात, इतर ठिकाणी का येत नाही? कारण की देवांना ही भारतच भूमी आवडली. म्हणून बघ, ही सृष्टी सगळी त्यांचीच आहे. पण ते आता देवाच्या मनातलं, आपल्या स्वामींच्या मनातलं कोण ओळखू शकत नाही, त्यांना हीच भूमिका आवडली. आता का स्वामींना तुम्ही विचारायला जाल का तेवढी आपली योग्यता आहे का? नाही. पण आपण एवढा तर्कवितर्क करण्यापेक्षा तुमचं आमचं भाग्य आहे, या भारतभूमीमध्ये देव आहेत आणि त्या देवांच्या सानिध्यात तुम्ही आम्ही आहोत आणि त्या दिव्य अनुभूती तुम्हा आम्हाला येतात. आणि त्याच भूमीमध्ये महाराज स्वतः गुरुच्या रूपात खाली येतात मानव देहामध्ये आणि आपल्याला गुरु लाभतात आणि त्या गुरूंच्या सानिध्यात राहून या अशा दिव्य अनुभूती आपल्याला येतात. गुरु ब्रह्मच आहे, म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मानव देहातल्या गुरूंना पण देवा एवढंच महत्त्व आहे, ब्रह्मा एवढंच महत्त्व आहे. मनात तर्कवितर्क आणायचाच नाही. आपले गुरु आपल्यावर किती रागवले, किती काय केलं, पण त्या शिष्याने राग मानू नये, ते आपल्या हिताचं असतं. परीक्षा पण इतकी टोकाचे गुरु घेतात, सोपं नाही बाबांनो. मग त्यात टिकणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून माझ्या गुरूंच्या कृपेने, इष्टदेवतेच्या कृपेने माझ्याकडनं त्या आईची सेवा झाली, गोमातेची सेवा झाली आणि तिच्या कृपेने असा दृष्टांत मला घडला बघा. म्हणून मी सांगतो, गायीला किमान 1 प्रदक्षिणा किंवा 11 प्रदक्षिणा माराव्या. आपला पितृदोष पण कमी होतो, आपल्या मागची इडापिडा कमी होते. जर आपल्याला कुळदोष असेल तोही जातो निघून. या इतर कुठल्या देवतांचा त्रास असेल तोही निघून जातो. या भूतबाधा प्रेतबाधा असेल ते पण नष्ट होतं. म्हणून तर तिला कामधेनू मानलं गेलं. तुमची प्रत्येक इच्छा काम पूर्ण होतात तुमचे. पण लोकांचा विश्वास नाही. काय मग ते बाबा तांत्रिक मानते, अरे कुठं त्यांच्या नादी लागता बाबा. सरळ सोपं आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. फक्त दृढ भाव, अनन्य हा चिंतो यंतो माम, पूर्ण सरळ भाव पाहिजे तुमचा. बाकी काही लागत नाही देवाला. ना तुमचा पैसा अडका, काही लागत नाही. तुमचं प्रेम, तुमचा भाव, देव एका पायावर तयार आहे तुमच्या जवळ येण्यासाठी. त्याला काय लागतं तुम्हाला? आपण काय देवाला रिश्वास देतो का? काही लोक देवाला सांगतात, बाबा ईश्वरा
हे स्वामी समर्थ हे दत्तात्रया, माझं काम झालं तर मी तुम्हाला एवढे पैसे दान करेल. अरे बाबा, आखे सोन्याचे डोंगर त्यांची. त्या कुबेराला अख्खा सोन्याचा डोंगर देऊन टाकला. वाट लोकांना, तुझी पूजा अर्चना करतील, प्रसन्न हो आणि दे लोकांना. आखी लक्ष्मी विष्णूला देऊन टाकली माझ्या महाराजांनी, महाविष्णूंना. त्याला काय कमी आहे? तुम्ही 500,000 रुपयावरती त्याला प्रसन्न करता. असा भाव ठेवला तो देव तुमच्याजवळ साक्षात्कार काय स्वप्न पण पडणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तुमच्या इच्छेने बाबा, एक तुमची श्रद्धा असेल बाबा, कुठल्या तरी मंदिराला हातभार लागावा, कुठं अन्नदानाला हातभार लागावा, ते पण माझं नाव व्हावं म्हणून नाही. एक श्रद्धा, एक भावभक्ती. बघा, जो नावासाठी करतो याला पुण्य मानलं गेलेलं नाही आहे. ते पुण्य लाभत पण नाही, त्याला नरकाची वाट मिळते. कारण की लगेच समजतं हा त्याचा मोठेपणा तिथे करायला आला आहे. ते महाराजांना बिलकुल आवडत नाही. सरळ भावनेने द्या. तुम्ही पावती फाडा किंवा नका फाडू, या दानपेटीत टाका, किंवा तुमच्या इच्छेने तुम्हाला काय दान करायचं, या मंदिराचं काम करायचं आहे, सरळ भावनेने करा, श्रद्धेने करा, अनन्य भावाने करा. मग त्याच्यात बाबा कोण काय करतं, माझ्या मनात कपट आलं, तो पैसा घेतो का, हा घेतो, असा भाव धरू नये. नाहीतर ते काही उपयोग होत नाही, ते महाराजांपर्यंत पोचत पण नाही. उगाच व्यर्थ पण पैसा जाईल तुमचा आणि काही उपयोग होणार नाही. सरळ भावनेने द्या, तर अशी कुठेतरी कृपादृष्टी होते. मग महाराजांना तुमचं निर्मळ मन आवडायला लागतं. महाराजांना प्रेम लागतो, बाकी काय लागत नाही. तुमचं निर्मळ मनच खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात गडूळ होऊन देऊ नका, त्याच्यामध्ये खडा टाकू नका, म्हणजे ते खालचा चिखल वरती येईल. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांना निर्मळ भाव ठेवा, नित्तळ भाव ठेवा, स्वच्छ दिसेल, खालचे मासे पण दिसायला पाहिजे तुम्हाला. काही ठिकाणी बघा पाणी किती नित्तळ असतं, खालचे मासे दगडी दिसतात खालच्या. असं स्वच्छ मन पाहिजे, तर तो देव आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. अशा काही घटना असतात, हेच दिव्य अनुभूती त्यावेळेस आपल्याला यायला लागतात. बघा, मी तर माझा अनुभव तुमच्यासमोर मांडला आणि आज हा लोकांपर्यंत पोचतोय आणि त्यांनी प्रत्येकाने हे आत्मसात करावं, हीच सगळ्यांना मी विनंती करेल आणि सांगेल. परत एकदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ. अजून एक प्रश्न विचारते. तुमच्या जीवनात अनेक अनुभव आले, जे तुम्ही सर्व भाविकांसमोर मांडले. असे दत्त महाराजांचे अनुभव आम्हाला येऊ शकतात का? त्यासाठी आम्हाला काय उपासना करावी लागेल? श्री स्वामी समर्थ. बघा, अनुभव सगळ्यांना येऊ शकतात असं नाही आहे. पण मी मगाशी काय सांगितलं, एकदम नित्तळ भाव पाहिजे. अनेक जण उपासना करतात. प्रत्येकजण कोण गुरुचरित्र पारायण करतं, कोण नवनाथ भक्तिसार करतं, कोण दुर्गा सप्तशती करतं, कोण मल्हारी महात्म्य करतं, कोण सप्तशती गुरुचरित्र 1 दिवसाचं पारायण करतं, कोण अनेक जण शिवलीला अमृत पारायण करतं. म्हणजे अनेक दिव्य ग्रंथ आहेत. कोण भागवत करतं, कोण रामायण करतं. बरेच लोक आहेत जे महाराजांची सेवा करणारे, जे प्रबोधन करणारे, अनेक साधक आहेत, उपासक आहेत, करतात, सगळेजण करतात. पण मागाचा शब्द काय होता माझा? नित्तळ भाव. काय याला म्हणतात? नित्तळ भाव. म्हणजे त्याच्यामध्ये संशयाचा खडा पडता कामा नये त्या पाण्यामध्ये. मग ते पाणी गडूळ होता कामा नये. अनेक जण उपासना करतात, खूप टोकाची उपासना असतात, पण त्यांच्या जीवनात जर एखादं संकट आलं ना, ते देवासंगती भांडायला लागतात. देवा, तू असं का केलं बाबा? मी तुझी एवढी उपासना करत होतो आणि मग माझ्या जीवनात संकट आलं, मला कुठेतरी लागलं, या माझ्या जीवनामध्ये आमच्या घरात कोणतरी असं आजारी पडलं, या इतर घटना घडतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. असे काही घटना येतात, वाईट घटना होतात. मग त्याच्यावरती मग देवावरती अविश्वास दाखवायला माणूस, त्याचा विश्वासच उडायला लागतो. मग परत त्याची भक्ती कुठेतरी जडली जाते. मग याला भक्ती असं म्हटलं गेलेलं नाही. मग ते बोलतात ना, एक पाऊल उंबरठ्यात, एक पाऊल बाहेर. भक्त कसा हवा असा? देवा, तू माझा, मी तुझा, मी भक्त, तू देव ऐसे करी, न लगे तुझे ब्रह्मज्ञान कोरडे, रीती मायेचे मापडे, भेटी विन कुडे, मज ऐसे वाटे. अशी तळमळ पाहिजे, असा भाव पाहिजे. देवा, नको रे बाबा, हे तुझं ब्रह्मज्ञान नको, तुझं आत्मज्ञान नको. मला फक्त जे तुझं गोजीर सगुण रूप आहे ना, जे आता माझ्या समोर आहे,
म्हणजे जे मूर्तीच्या रूपामध्ये कशातही असू दे, फोटोत असो मूर्तीत असो, पण मी तुम्हाला मूर्तीच्या याच्यामध्ये पाहत नाही ना, फोटो, मी साक्षात तुम्हाला सगुण रूपात पाहतोय. माझ्या संगतीत सदैव तुम्ही असताय. माझ्या जीवनात बघा, मानवदेह आहे, ज्यावेळी माणूस जन्माला येतो ना, त्यावेळेस तो कर्म घेऊनच येतो आणि पापाचे डोंगर घेऊन येतो. तुमचं आमचं भाग्य थोर आहे, कोणाच्या ना कोणाच्या संगतीतनं तुम्ही अध्यात्म मार्गात येता, कुठल्या तरी साधू संतांच्या सानिध्यात येता, त्यावेळेस तरी कुठंतरी तुम्हाला अध्यात्म कळायला जातो. मग कुठंतरी तुम्हाला थोडीफार भक्तीची आवड निर्माण होते. आणि त्याच्यात थोडीफार आवड निर्माण झाली तर प्रत्येकाला वाटणार मी खूप मोठा झालो. असं नसतं बाबा. तुम्ही लक्षात ठेवा, भक्ती जसा आपण शिकत राहतो तसा भक्ती मार्ग आहे, खूप गूढ रस्ते आहे, हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे. त्याच्यामध्ये मनामध्ये कुठलीही पाल चुकता कामा नाही. म्हणून मी काय सांगितलं, तर भक्त असा असावा, मनामध्ये कुठला तर्कवितर्क नसावा, मनामध्ये कुठला कपट भाव नसावा. ज्यावेळी तुम्ही गुरु सानिध्य असा गुरु केले तर गुरूंबद्दल कपट भाव धरला तरीही देव तुम्हाला पावत नाही, ना साक्षात्कार होत नाही, ना त्या उपासनेचं फळ मिळत नाही. हा अध्यात्म असं म्हणतो आणि गुरु परंपरा पण अशी म्हणते. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत ना. निर्मळ भाव असावा लागतो. आम्ही जर आमच्या गुरूंची निंदा करतोय आणि आमच्या इष्टदेवताची आम्ही निंदा करतोय, त्याच्या संगती भांडतोय, आम्ही इतके मोठे लागून गेलो, आम्ही आमच्या इष्टदेवता संगती भांडायला लागलो. अहो, मी माझ्या महाराजांसमोर उभं राहिलं तरी मला 2 मिनिटं असं महाराजांसमोर बोलायचं काय? माझा प्राण, माझा आत्मा आहे, माझा जीव येतो. मी आजपर्यंत माझ्या महाराजांसमोर भांडलेलं नाही. भक्ताला भांडायचा अधिकार असतो. कोणी सांगितलं बाबा? तो स्वार्थ झाला म्हणून तो तुम्ही भांडता ना. कसा काय देव पावलतो? कामं करणार तुमची, ठीक आहे, तुम्हाला अनुभव येतील कामामध्ये, आमचं हे झालं, आमचं हॉटेल चाललं, आम्हाला नोकरी मिळाली, अमुक. पण हे दिव्य अनुभूती नाही येणार. दिव्य अनुभूतीसाठी तुमचं मन निर्मळ पाहिजे, अनन्य भाव पाहिजे, पूर्ण त्या देवाला शरण पाहिजे, प्रपंच करून परमार्थ करता यायला पाहिजे. आपण काय पिंडदान नाही केलं, आम्ही सगळे संसारिक आहोत, पण त्याच्यासाठी अनन्य भाव पाहिजे. त्यावेळेस ज्यावेळेस गुरुचरित्र करायला बसतो, आपण पारायण करायला बसतो, काही लोक काय करतात, अरे हा बसला म्हणून मी पण बसतो, माझी मैत्रीण बसली म्हणून मी पण बसले. मला सांगा कसा भाव? आणि समजा त्या मैत्रीण पण त्या समोरच्याला फोर्स करते, बाबा चल ना आपण दोघी जणी बसू, म्हणजे मग तुझं पण पारायण, माझं मग आपण गप्पा टप्पा निंदा करत जाऊ. कसं ते पारायण आणि कसा तुम्हाला महाराजांचा अनुभव येणार? असं नाही होत बाबांनो. भक्ती मार्ग खूप गूढ आहे, एकदम निर्मळ, काही मनात राहावं लागतं. बघा, ज्या पारायणच्या वेळेस बोलतात नाही, एकटा माणूस असावा. मला तर अनुभूती आली. अहो, ज्यावेळेस अख्खं जग झोपतं त्यावेळेस मी जागा होतो. आता हे सगळे झोपतील ना, त्यावेळेस मी जागा होईल, कारण की आमचं कामच आहे. काम बोलण्यापेक्षा मला ती पहिल्यापासून सवय आहे. मी दिवसा साधना करत नाही. माझी रात्री 12 नंतरच काय असेल ते 2, 3, 4 तास काय असेल, स्वामी महाराजांची कृपा, माझं सामर्थ्य नाही आहे, ते करून घेतात. पण ते सांगणार नाही मी कुठली साधना करतो, काय ते एक गुरूंचा आदेश आहे, त्याच्यामुळे हे गुप्त साधना असतात आणि त्या पद्धतीने आम्ही या साधना करतो. मग आम्ही कुठल्या मनामध्ये अशा गोष्टी आणल्या नाही आम्हाला त्याच्यातनं सिद्धी प्राप्त व्हावी, आमचा इष्टदेवत आमच्या जवळ यावा. आमच्या गुरूंनी आम्हाला एकच सांगितलंय, बघा, गुरूंचा आदेश पाळणं लय महत्त्वाचं आहे, गुरूंचा शब्दाचं पालन करणं लय महत्त्वाचं आहे. तेव्हा आमच्या गुरूंनी आम्हाला एकच सांगितलं, फक्त तुला नाम घ्यायची जी साधना सांगितली तेवढंच कर. मनामध्ये तुला काय अवगत करायचे, काय सिद्धी प्राप्त करायची, हा देव माझ्या जवळ यायला पाहिजे, असा स्वार्थ मनात आणायचा नाही. हा जे माझे शब्द आहे ते कायमस्वरूपी लक्षात ठेव. ते आतापर्यंत आम्ही तेच धरत आलेलो. म्हणतो महाराज आज माझ्या जवळ आहेत ना, माझ्या हृदयात बसलेले, कारण की गुरु शब्द, म्हणून गुरूंचा शब्द पाळणं महत्त्वाचं. नाही तर तुमच्या आमच्यात काय सामर्थ्य आहे, असा भाव धरावा, तरच तुम्हाला हे काय तुम्ही दिव्य पारायण करता या असे अनुभव, हे मग तुम्हाला प्रचंड मग ते अनुभव येते. कधी नवनाथ पण दर्शन देतात, गोरक्षनाथ पण दर्शन देतात. दत्त महाराज तर काय आई आहे, जगन्माता आहे, ती माय बाप दोन्ही स्वरूप मानले गेले, ते स्वतः स्वयंभू उभे राहतात तुमच्या आमच्यासाठी. आपले स्वामी महाराज तर आहेत, ते सगळीकडे तेच बसलेले आहेत. म्हणून तर मी का सांगतो, अहो लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर महाराजांनी दर्शन घडून दिलं ना. ते
हे माझे महाराज मला कुठे घेऊन जातील याची गॅरंटी नाही बरं का. मी असे असे अनुभव मला खूप आहेत स्वामी महाराजांच्या कृपेने, आणि फक्त त्यांचीच कृपा आहे. ही आता तर सुरुवात आहे. या लहान वयापासून आतापर्यंत एवढे अनुभव आलेत ना, मी काय सांगतोय, ते वर्षाची सिरियल संपल पण माझी मालिका संपणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण की ही गुरुकृपा आहे. काय जन्मोजन्मीचा दास आहे माझ्या महाराजांचा, मला तरी असं वाटतंय, म्हणून माझ्या महाराजांनी अशी अनुभूती दिली मला. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांना येणार तुम्हाला पण अनुभव, पण असा नित्तळ भाव पाहिजे. ज्यावेळी तुम्ही पारायण करता कोणाची संगत नाही पाहिजे, फक्त तो ग्रंथ आणि तुम्ही, तो ग्रंथ आणि तुम्ही, बाकी कोणीही नाही पाहिजे. आणि अशा वेळेस पारायण करावं तर पहाटे पारायण करतात, 4ला उठा, बसा, श्रद्धेने प्रत्येकजण इच्छा व्यक्त करतात. बघा, जर तुम्हाला ईश्वर प्राप्त करायचं असेल तर मनात इच्छा नाही पाहिजे, लोभ नाही पाहिजे, मला काहीतरी प्राप्त करायचं आहे म्हणून मी पारायण करतोय, तर तुम्हाला साक्षात्कार होणार नाही किंवा दर्शन होणार नाही. तुमची कामं होणार, महाराज तुम्हाला तुमच्या झोळीत प्रसाद टाकणार, पण दृष्टांत विसरून जायचं, एवढं लक्षात ठेवायचं. जर तुम्ही अनन्य भावाने जर सेवा केली, कुठलाही मनामध्ये स्वार्थ न धरता, मी काय बोललो, तू देव आणि मी भक्त, काही नको देवा, तू मला पाहिजे, या भक्ताची एवढीच इच्छा आहे. मी जन्म याच्यासाठीच घेतलेला आहे, तुझ्यासाठी. कारण तू मला का जन्म दिला आहे, या मृत्यूलोकातनं सुटण्यासाठी. हे मृत्यूलोक तर आपलं नाही आहे, हे भाड्याचं घर खाली करे. मग आपलं लोक काय, स्वामी लोक आहे, दत्त लोक आहे, मग त्या लोकात आपल्याला जायचं आहे. म्हणतो देवाने आपल्याला 84 लक्ष, बघा 84 लक्ष योनी तुम्ही अदुगरच भोगलेल्या आहेत, आणि त्या भोगून तुम्हाला मानव देह मिळालेला आहे. समजलं का. देवाने परत तुम्हाला एक चान्स दिला आहे, एक संधी दिली आहे. बाबा नाम घ्या, ते पण श्रद्धेने, कुठलाही मनामध्ये स्वार्थ न राखता. मग तो स्वार्थ मनामध्ये जर ईश्वर प्राप्ती तुम्हाला करायची असेल तर मनात स्वार्थ नाही पाहिजे, तरच तुम्हाला हे साक्षात करू शकतं. हां, बाकी तुम्ही मनामध्ये संकल्प केला आम्हाला काय पाहिजे या काय हवं आहे, तर तुम्हाला अनुभव पण येतील. ते पण कसले, तुमच्या कामधंद्यामध्ये इतर सगळ्यामध्ये अनुभव येतात. तसं आपल्या मठामध्ये आले, श्री स्वामी समर्थ शिव गोरक्षनाथ मठामध्ये अनेक लोकांना अनुभव येतात. पण माणूस बोलत नाही, महाराज मला ईश्वर प्राप्ती करायची आहे, असं कोण प्रश्नच मांडत नाही. मग ते ईश्वर प्राप्ती तेवढ्या पुरतं एखाद्या दोघांनी मांडले, पण त्यांच्याच्याने ती साधनं पण होत नाही. बघा, बोलायला सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे. आपण बोलतो नाही मी करेल, लोक बोलतात महाराज मला तुमच्याकडनं दीक्षा घ्यायची, मी तर दीक्षा देत नाही कोणाला. माझे जेवढे शिष्य आहेत तेवढ्यांना दिली, ते 20-20 वर्ष झाले माझ्या सानिध्यात आहेत. पण आताच्या लोकांना ती काय तेवढा भाव ठेवतात, बोलतात मनी नाही भावन देव मला पाव. गुरु एखादा शब्द रागाने बोलत तरी गुरूंना सोडून पळून जातात. मग ते कसे काय गुरु सानिध्यात टिकू शकतात. गुरु कुठल्याही पद्धतीने परीक्षा घेऊ शकतात, त्यांचं काम नाही आहे. त्याच्यासाठी गुरूंवर विश्वास, भाव, श्रद्धा, भक्ती, दृढ विश्वास, एकाच चरणाशी निगडीत राहावं लागतं, तर अशा अनुभूती येतात, आणि तो नित्तळ भाव असावा लागतो. आलं लक्षात मी काय म्हटलं तुम्हाला. ह्यालाच भाव असं म्हटलं गेलेलं आहे, आणि ह्यालाच साक्षात्कार असं म्हटलं गेलेलं आहे. येणार सगळ्यांना, पण मी सांगितल्या पद्धतीने भक्ती करा. ते पारायण कसं करायचं तर अशा पद्धतीने करा. 7 दिवस मी सांगतो ना, तुम्ही संकल्प करा, महाराजांना प्रार्थना करा. जर तुम्ही जॉबला असाल, या तुम्ही कुठल्या शेतामध्ये तुमची शेती असेल त्या ठिकाणी काम करता, तर त्या पद्धतीने संकल्प करून तुम्ही कामधंद्याला पण जाऊ शकता तुमच्या. फक्त कोणाची निंदा करायची नाही, कोणासाठी भांडायचं नाही, आपल्या मनात वाईट विचार आणायचे नाही, बालब्रह्मचर्य राहायचं. त्याच्यात नियम दिलेलेच आहेत, त्या पद्धतीने वागा. आणि मनामध्ये स्वार्थ ठेवू नका. शरण जा, लोटांगण घाला, डायरेक्ट सरेंडर व्हा. बरोबर तो ईश्वर तुम्हाला, आपण कसे हात वर करतो, देवा याला काय बोलतात, मी शरण आलोय तुम्हाला. हात वर करण्याचा अर्थ काय, देवा मी शरण आलोय, मला जवळ घे रे बाबा, जवळ घे, या भक्ताला जवळ घे, काही नको, या संसाराला कंटाळलोय मी, आता तरी जवळ घे. असा भाव असेल तर का नाही धावून येणार. पण एकच देव पाहिजे, एकच देव पाहिजे. बघा, एकाच देवाचे पाय पकडा, 1000% तुम्हाला मोक्ष आहे. 1001%. याच्यात कोणीही संशय आणायचा नाही. फक्त एकाच देवाचे पाय पकडा. तुमचा कुठलाही देव असू दे, मी बोलत नाही माझ्या देवाची सेवा करा, दत्तात्रय भगवान म्हणजे स्वामी समर्थांची. तुमचा कुठलाही देव असू द्या, पण एकाच देवाचे पाय पकडा. वैभचारिक भक्ती ठेवू नका, म्हणजे वन भटकू नका.
हा बाबा, ती बुवा, ती आई, भगत, हे एक गाडून टाकावं, त्यांना शरण जा, तर तो तुम्हाला मिळेल, अन्यथा नाही. आणि मेन मानव देहातले गुरु असावे लागतात. जर मानव देहातले गुरु प्राप्त केले तरच असे मोठे अनुभव येतात, अन्यथा येत नाही. ही गुरु परंपरेतली शक्ती असते. ठीक आहे, आतापुरतं एवढं. श्री स्वामी समर्थ. आत्ता आम्हाला कळालं की भाव कसा असावा आणि देवाला कसं मिळवावं. तुमच्या अनुभवामुळे आम्हाला अध्यात्माची प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहील. अशाच अनुभवातून प्रेरणा आणि ऊर्जा आम्हाला इथून पुढे मिळत राहो अशी स्वामींचरणी आणि तुम्हाला प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. बघा, मी कोण अनुभव या प्रेरणा देणारा का आशीर्वाद देणारा मी कोणीही नाही आहे. मी तुमच्या आमच्यासारखाच आहे. फक्त महाराजांनी या गादीवर मला बसवले आणि मी तुमच्यासमोर हे अनुभव मांडतो आहे. असं काय हरकत नाही. तरीही मी महाराजांना अशीच प्रार्थना करेल, महाराज, तुमचा अनुभव, जे तुमचे परमभक्त असतील, जे खरोखर त्यांचा नित्तळ भाव असेल, अशा लोकांना तुम्ही अनुभव द्यावा आणि तुमची सदैव कृपादृष्टी राहो ही तुमच्या मी चरणी प्रार्थना करतो. बघा, आतापर्यंत एवढंच. परत सर्वांना मी एकदा श्री स्वामी समर्थ. शिवगोरक्ष आदेश.